वैशाख म्हटले की हमखास पुरणपोळी आणि बांधावरील आंब्याचा आमरस हा बेत निश्चित असायचा। अक्षय तृतीयेला आमरसावर ताव मारूनच आंब्याच्या हंगामाची सुरुवात केली जायची। मात्र यावेळी गावरान आंबा दुर्मिळ झाला आहे। शेतातील बांधावर आंब्याची झाडे आता संख्येने कमी झाली आहे, असेच चित्र तेल्हारा येथे बघायला मिळत आहे। उन्हाळ्याच्या दिवसात गावांमध्ये बहुसंख्य घरात आंब्याची आडी ठरलेली असायची। आडीतील आंबे खाणे आता दुर्मिळ झाले आहे। या हंगामात जी आंब्यांची झाडे शिल्लक आहेत त्यांनाही वाढते तापमान, अवकाळी पावसाचा तडका, ढगाळ वातावरण आदींमुळे फळधारणा झालेली नाही। बेसुमार वृक्षतोड, हवामानातील बदल, आंब्यांची झाडे कमी होऊ लागली आहे। गावरान आंब्याच्या रसाची मेजवानी काळाच्या पडद्याआड लोप पावू लागली आहे। कृषी विभागामार्फत एखादी कार्यशाळा घेऊन गावरान आंब्याबद्दल जागृती करून गावरान आंब्याची एखादी प्रजाती किंवा एखादी गावरान आंब्याची नर्सरी करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं। गावरान आंबा हा आता नामशेष होत चालला आहे, त्याचं मार्गदर्शन करावं। नवीन वातावरणामुळे होणारे बदल आणि गावरान आंब्याच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्याबद्दल मार्गदर्शनही करण्याची गरज आहे। वैशाख म्हटलं की हमखास पुरणपोळी आणि बांधावरील आंब्याचा आमरस हा बेत निश्चितच असायचा। अक्षय तृतीयेला आमरसावर ताव मारूनच आंब्याच्या हंगामाची सुरुवात केली जायची। आता गावरान आंब्याचं म्हणजे असं समजा झाडही कटणं चालू आहे आणि ते येत नाहीत। काही झाडाचं काही उदई लागून राहिली, काही होऊन राहिलं। तर आता माझ्या शेतात एक झाड आहे, तुम्ही बघू शकता। या झाडाने तिकडची ना एकदम सोबली, बाकी इकडच्या बाकीच्या काही रांगायले आंबे आले, काहीच आले नाही। असं होऊन राहिलं हे। कृषी विभागानं काहीतरी तंत्रज्ञान करून, काहीतरी सांगून की बुवा याले हे खत घातल्यानं किंवा गांडूळ खत घातल्यानं याले चांगलं होते। जुने लोक म्हणत की बुवा हिंगाचं पाणी टाका लागते, आंबे येतात। आता जुन्या फक्त गोष्टीच ऐकायला भेटून राहिल्या, आपल्याला गोष्टी ऐकायला भेटून राहिल्या, आता आंबे काही भेटून नाहीत राहिले। सरकारनं सगळ्यांनी लक्ष देऊन आम्हाला गावरान आंब्याची जात उपलब्ध करून द्यावी, ही आग्रहाची तुमच्या माध्यमातून या माध्यमातून आम्ही विनंती करतो। मात्र यावेळी गावरानी आंबा दुर्मिळ झाला आहे। शेतातील बांधावर आंब्याची झाडे आता संख्येने फार कमी होऊ लागली आहेत, त्याकडे शासनानं लक्ष देण्याची गरज आहे। आम्ही खात जा दूर लोक आणत, तळेगाव बाजार, बेलखेडून अमरावती होते, आमच्या गावात अमराई होती, खापरखेडली अमराई होती। मी आता आंबे घ्यायसाठी चाललो होती खापरखेडली, यायचा गावरान आंबा आहे तर 15 भेटत, मग 17 गेले, 15 गेले, आता 12 वर आलं। बरं त्याचंही काही नाही, पण साहेब भेटूनच नाही राहिलं ना आता आंबे। त्याचं खास गावरान रस आता किलोनं आले, हे किलोनं भेटतात। हे आता 60 रुपये 80 रुपये म्हणजे 6-7 आंबे, एवढी बिकट परिस्थिती झाली। याच्या इकडे कोणाचंच लक्ष नाही। तुम्ही तर कसं काय आठवलं तुम्हाला, तुम्ही कसं काय लक्षात घेतलं, हेच आम्ही विचार करून राहिलो बा गावातले लोक। तुम्ही लय दिवसाचे फोन सुरू आहेत साहेब तुमचे, कारण याला आवश्यकता याली कृषी विभागाने लक्ष द्यायला पाहिजे, याला पिकिवीने लक्ष द्यायला पाहिजे, परभणी विभागानं। बघतोय की गावोगावी पूर्वी ठिकठिकाणी आपल्याला गावरान आंब्याच्या आमराया दिसायच्या, परंतु आज मात्र आपण गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठेही आमराया आढळून येत नाही। मोजकेच काही झाडं गावरान आंब्याची आपल्याला दिसतात। गावरान आंब्याला विशिष्ट अशी चव व सुगंध असतो आणि त्यामुळे गावरान आंब्यापासून बनवलेला रस जो असतो तो अतिशय चांगला लागतो। आणि पूर्वी आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण गावरान आंब्याचा रस आणि पुरणाच्या पोळ्या आपण पाहुण्यांना खाऊ घालत होतो, परंतु आता गावरान आंबेच राहिले नाही, त्याच्यामुळे रसाळ्या सुद्धा बंद झालेल्या आहेत। तरी माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की गावरान आंब्याला सध्या बाजारात कलमी आंब्यापेक्षा जास्त भाव मिळतो आणि गावरान आंब्यापासून मिळणारं उत्पन्न सुद्धा हे खूप असतं। एका आंब्याला 5-5, 7-7 हजारापर्यंत आपण आंबा त्याला लागतो। म्हणून जे काही आंबे सध्या गावरान आंबे शिल्लक राहिलेले आहेत ते शेतकऱ्यांनी तोडू नये आणि त्यापासून खूप चांगले उत्पन्न मिळते ते आपण घ्यावं। तसेच नवीन सुद्धा आपण कलमी आंब्याची लागवड करत असताना नवीन गावरान आंब्याची सुद्धा आपल्या धुऱ्यावर आपण लागवड केली पाहिजे, जेणेकरून येणारी पिढी आहे त्या पिढीला सुद्धा असा चविष्ट आणि सुगंधी आंबा खायला मिळेल आणि त्याच्यापासून आपल्याला शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचं साधन सुद्धा गावरान आंब्यापासून तयार होईल।
विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इस्मोरे।